Hello, hello, check. Hello, check. Hello, mic check. तर धन्यवाद देव डाके यांचा आवाज या अगोदर आपण ऐकला. अंपायर सिग्नल येईल, मॅच ऑन होईल. आता ही अतिशय गुणवत्तेची लढाई बघा. आमचे काही सहकारी मित्र आहेत, जरा बाहेरून या, बाहेरून या. रिक्वेस्ट असेल आपल्याला, बाहेरून या आपण. तर जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आणि आज जो 40+ लॉर्ड्स होता त्यातील हा अंतिम सामना आहे. ही अस्तित्वाची लढाई. पहिला चेंडू. दोन्ही संघ बलवान आहेत. दोन वाघांची झुंज सुद्धा म्हणूया, महामुकाबला आहे. आणि 40+च्या लॉर्ड्समधील आज या दोन संघाने जो खेळ केला, एका बाजूला नवापाडा, एका बाजूला ट्रॉम्बे दूरवरचा प्रवास करून आले आणि आज 40+च्या लॉर्ड्समध्ये आज त्यांना आपण पाहतोय चांगला खेळ दाखवत असताना नागेश पाटील गोलंदाज आपण पाहतोय. नागेश कोळी पहिला चेंडू डॉट बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोर ठेवला. ड्राईव्ह करतो इनसाइड सर्कल, क्षेत्ररक्षक रेडियम. 5 आपण पाहिलं, हा 4 षटकांचा पूर्वार्ध. आतापर्यंत मागच्या काही मॅचमध्ये धावा होत नव्हत्या बघा. कॅमेरामॅन ही सुवर्ण संधी. मॅच ऑन आहे. 40+चे आज दोन्ही संघ. नागेश पाटील डॉट बॉल आणि त्यानंतर सिंगल. अनिल कोळी आणि सूरज वैती. अपील जोरदार पाहिली, मात्र पंच तटस्थ होते, कुठलाही इशारा आला नाही. नवापाडा 40+ गोलंदाजी करतो आणि ट्रॉम्बे 40+. मागचा सामना बघा, काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. अगदी एक अनोख्या स्टाईलनं जो खेळ केला आणि त्यानंतर मॅच फिनिश केली. गेलेल्या सामना जिंकण्यामध्ये मजा काही वेगळी असते आणि तो सामना जिंकला खऱ्या अर्थानं ट्रॉम्बे 40+ या संघानं. गोलंदाज नागेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटनं लो फुल टॉस लॉफ करण्याचा प्रयत्न. अपीलमध्ये उत्साह जरूर आहे. नवापाडाची ही धारदार गोलंदाजी. आतापर्यंत नागेश पाटील डॉट, त्यानंतर सिंगल सिंगल सिंगल. 4 चेंडूमध्ये 3 धावा दिल्या आणि टोटल रन्स पाहतोय. एकूण धावा धावफलकावर 23. सॉरी, आपण मागच्या सामन्यामध्ये लक्ष पाहिलं होतं, जे मागच्या काही सामन्यामध्ये 28-30 होतं. एक सामन्यामध्ये 35 पाहिलं, मात्र एक सामन्यामध्ये 65 धावा सुद्धा पाहिलं. आणि हा एक महत्त्वाचा सामना आहे. 4 ओव्हर्स असतील या सामन्यामध्ये. फायटिंग स्कोअरचा विचार केला तर कदाचित समोर नवापाडा संघ ज्यांनी जो पहिला सामना जिंकला होता तो खेळ त्यांचा कोणी विसरणार नाही. आक्रमक बॅटिंग लाईनअप या संघाकडे आणि कुठेतरी याच उपाययोजना केल्या जातील. नागेश पाटील डॉट बॉल, त्यानंतर सलग 4 चेंडू आपण पाहिले, सिंगल आले. आतापर्यंत नागेश पाटीलनं दाखवलेली ही वेदकता. नवापाडा 40+. फटका बनवला, डीपकडे जरूर चाललाय क्षेत्ररक्षक रेडियम. धाव घेण्याची तयारी. नागेश पाटीलला आपण पाहतोय, गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे. 4 षटकांचा हा पूर्वार्ध. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नवापाडा 40+, ट्रॉम्बे 40+ विरुद्ध 2 आत करतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. नाव स्कोर कार्ड धावफलकावर धावा नमूद होतील, एकूण 5. तर बघा, टॉप 4 मध्ये जे संघ क्वालिफाय झालेत ना त्यांना विनंती करेन, जुहूगाव, गावदेवी 11 जुहूगाव आणि स्मायरा स्पोर्ट्स वहाल ही पहिली सेमीफायनल होणार आहे. एक संघ कदाचित रिपोर्टिंग केलं, आम्हाला इशारा केला. जुहूगाव आहे का? जुहूगाव रेडी? यस, जुहूगाव रेडी आहे, थँक्यू. आणि त्यांच्या विरुद्ध स्मायरा स्पोर्ट्स वहाल हा संघ अजूनही आला नाही. जर आला असेल तर आपण आयोजकांकडे रिपोर्टिंग करा. आणि त्यानंतर पुढचे दोन्ही संघ मंगेश मूर्ती कोंबडभुजा आणि या मॅचमधील विनर. तर जुहूगाव रेडी, वहालची प्रतीक्षा करतोय. डीपकडे जरूर खेळलाय, क्षेत्ररक्षक रेडी झाली. मिसफील्ड, सीमारेषेच्या बाहेर. या चुकांची किंमत मोजावी लागेल.
फलंदाजांना ही मेजवानी मिळाली. फलंदाज खेळतोय सूरज वैती, त्याला साथ देतो अनिल कोहली. नागेशच्या पहिल्या षटकामध्ये पाहिल्या त्याच्या मेहनतीनं 5 धावा त्यांनी दिल्या. मात्र उमेश जाधव आल्या आल्या इथे आक्रमण झालं. 2 बलाढ्य संघामध्ये होणारी टक्कर. उमेश जाधव कुठल्या स्पॉटवरचा चेंडू थोडा टेक ऑफ झाला आणि ते कनेक्शन चांगलं होतं. हा सावधानात्मक फटका गेलाय. फाईन लेग कडे मिळतील 4 धावा. प्रेक्षक आलेत, जरूर डान्स करतात. या समोर या, कॅमेराच्या समोर या. गव्हांचे आपले मामा बघा, थोडी स्माइल होते. या समोर, इकडे एन्जॉय करा. यस, डीजे प्ले. हे थोडं मनोरंजन. इकडे येऊन थांबा, आपण इकडे येऊन थांबा. या VIP डाईस तुमच्याकडे इथे. मात्र चेंडू आपल्याकडे आला तर तेव्हा लक्ष ठेवा. प्रणय स्कोरिंग ते सुद्धा करतात बघा, तुला हेल्प होईल. उमेश जाधव सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार, एकूण धावा 13. उमेश जाधव पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. ऑन साइडला लॉफ करतोय, ताकद प्रचंड होती. डीप कडे फिल्डर रेडी आहे. 1 धाव 2 धाव घेण्याची तयारी. जोरदार झाला पलटवार, तिकडे क्विक ॲक्शन. 2 धावा वेगानं पूर्ण होतील. क्रिकेटमध्ये तुम्हाला ही गतिमान अवस्था प्राप्त करावी लागते. थांबला तो संपला. ईच अँड एव्हरी सिंगल इज व्हेरी इम्पॉर्टंट क्रिकेट. आणि त्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये जो खेळ दाखवते, अगदी अनुमान वर्तवला जाईल या सामन्यामध्ये धावा होणार का. बॅटिंग करताना संघ ट्रॉम्बे 40+. उमेश जाधव 3 चेंडूचा खेळ संपलाय. वैयक्तिक आतापर्यंत धावा 10 दिल्या आणि संघ 15वर पोहोचलाय. खोला टाकला, ड्राईव्ह करतोय, लॉंग ऑफ वरून येईल क्षेत्ररक्षक, सिंगल मिळेल. 1 धावफलक पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड आता एकूण धावा 16. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. सामना 4 षटकांचा. 40+ दोन्ही संघ तेवढे पॉवरफुल आहेत. ग्रामीणचे जे संघ आज क्वालिफाय झाले ते हा सामना पाहत असतील. नवापाडा 40+, बॅटिंग लाईनअप चांगली आहे. ट्रॉम्बे 40+, गोलंदाजी फलंदाजी आणि या दोन्ही संघानं आज आपलं वर्चस्व दाखवलं. पुन्हा एकदा पाहूया 2 बलाढ्य संघामध्ये होणारी लढत. गोलंदाज उमेश जाधव 4 चेंडूपर्यंत आतापर्यंत महागडा ठरलाय. ताकदीचा वापर, डीप कडे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, कव्हर कडे तिथे प्रयत्न जरूर झाले. 2 धाव घेण्यासाठी पॅव्हलियन मधून स्फुट आवाज येतोय. आता धावांसाठी महत्त्व द्यावं लागेल. स्मायरा स्पोर्ट्स वहाल संघ आला असाल तर आपल्याला रिपोर्टिंग करायचे, कारण जसा हा सामना संपेल त्यानंतर 2 सेमीफायनल आणि फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. उमेश जाधव आतापर्यंत महागडा ठरल्या. धावा एकूण टोटल स्कोर कार्ड 18. आक्रमण करते लॉंग ऑन कडे, क्षेत्ररक्षक रेडी. ताकद फटक्यामध्ये होती, मात्र संत गतीनं ही धाव पूर्ण केली. स्टीअर केलं, अगदी हलक्या हातानं शानिशा केली. त्यानंतर फटका सिलेक्शन. 2 षटकांचा खेळ संपलाय. पाणी घेऊन जायचे. चला ड्रिंक्स ब्रेक. 2 षटकानंतर 4:03 झालेत आणि टोटल रन्स पाहतोय. एकूण धावा धावफलकावर टोटल 19 आलेत, मात्र या ओव्हरमध्ये 14 आलेत. या प्रेक्षकांना विनंती करतो, ड्रिंक्स ब्रेक आहे, देऊया आपण DJ ना संधी. टाळ्या उद्या यांच्यासाठी. प्रणय, हा डान्स होता भिंगरी बॉल डान्स. म्हणजे गोल फिरत होत्या, हातामध्ये चेंडू होता. यस, मात्र ओव्हर नंतर डान्स करा. 2 षटकं संपली. एकूण धावा धावफलकावर टोटल 19 पोहोचल्या. उमेश जाधवचं षटक महागडे 14 आल्या. नागेशनं 5 दिल्या. एकूण धावफलक 19वर. मात्र 2 सलामीबीर. तिकडे चांगल्या गतीनं धावसंख्या सूर्य धावांचा रतीब बनवते. धावांचा ओघ वाढवलाय. गोलंदाज झाला अजित म्हात्रे.
पहिला चेंडू चांगलं कौशल्य पॉवरफुल डीप कडे चांगली साथ मिळाली. क्षेत्ररक्षक पकडला हा झेल. विकेटसाठी जे शर्तीचे प्रयत्न सुरू होते ती विकेट. नक्कीच मॅच कडे वळते. विकेट जरूर मिळाली. अजित म्हात्रेचे षटक. एकूण धावा फलकावरती टोटल 19 वर पोहोचलाय. मॅच कडे लक्ष वेधूया. स्मायरा स्पोर्ट्स वाहाल संघाला हा दुसरा कॉल आहे. यानंतर पहिला सामना असेल. दोन्ही संघ नोंद घ्या. जुहू गाव संघ इथे रेडी आहे. पुढचा सामना 4 वाजून 6 4:30 पर्यंत आपण कन्सिडर करूया. 4:40 पर्यंत हा सामना संपेल. मात्र त्यानंतर 2 सेमीफायनल आणि फायनल. अजित म्हात्रे विकेट मिळाली. धावा 19. ओव्हर नंबर 3 नवापाडा 40+ कडून. कार्पेटच्या माध्यमातून अलॉंग द कार्पेट डीप कडे फिल्डर रेडियम वेगाने चेंडू गेला. घरंगळ सिंगल मिळाली. धावफलक पुढे सरकेल. फलंदाजी मात्र चांगली होणं खूप महत्वाचं आहे. धावांचा ओघ वाढवणं खूप महत्वाचं आणि बॅटिंग करतोय संघ ट्रॉम्बे 40+. अजित म्हात्रे विकेट मिळाली. सिंगल. एकूण धावा धावफलकावर 20. रिव्हर्स अटेम्प्ट केला. गॅप मध्ये चकून चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांना जरूर मिळतील. या चेंडूवर सुद्धा 4 धावा. बघा एक आमचे प्रेक्षक आहेत. प्रचंड हौस आहे. 3 चेंडूचा खेळ संपला आणि कॅमेरामन थोडे खुश झाले. थोडा त्यांचा आळस दूर केला. ऑन साइडला एज लागली. झेल. ओ बॉडीला बॅलन्स. इथे संधी जरूर होती. तिकडे वेगाने अनोखा अंदाजानं धावा पूर्ण केला. अजूनही तणाव आहे. दबाव वाढले. धावा बनवायचे मैदानावर. सुंदर खेळ सूर्य. आटोपशीर खेळ तो दाखवते अनिल कोळी. आतापर्यंत झगडतोय. जिगरबाज खेळ. हल्ला बोल करतोय. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आले. संघ पोहोचलाय 26. ट्रॉम्बे 40+. 26 रन ऑन बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 26 धावा आहेत धावफलकावर. अजित म्हात्रे. पुढचा चेंडू अनिल कोळी. आक्रमणाचा प्रयत्न. एज लागली. चेंडू लॉंग स्टॉपला वेगाने भेदून चाललाय. सरळ येतील. पंच इशारा करतील. मिळतील 4 धावा. तर कोंबडभुजे संघ आपल्याला रेडी राहायचं यानंतर. कारण थोडा काही चेंजेस आहेत. मात्र कोंबडभुजे संघाला आम्ही विनंती करू आपण रेडी राहा. कदाचित यानंतर आपल्याला खेळावं लागेल. पूर्ण ऑल टीम्स आपल्याला रेडी राहायचं. वाल संघ जरूर मॅनेजमेंट तुमच्यापर्यंत पोहोचेल. काही डाऊट्स असतील तर एक प्रतिनिधी या इकडे. चर्चा होईल आयोजकांबरोबर. अजित म्हात्रे 2 चौकार आले. धावफलक धावा 30. 30 रन्स ऑन बोर्ड. नागेश पाटील. नागेशच्या षटकामध्ये 5 आल्या. उमेशने दिल्या 14. अजित म्हात्रे 2. टोटल आतापर्यंत पाहिलं अजित थोडा महागडा ठरलाय. कारण या ओव्हरमध्ये 2 चौकार आले. 11 दिले. 30 वर पोहोचलाय. ओव्हर नंबर 3. हाफ ट्रॅकर लॉफ करण्याचा त्या क्षेत्रामध्ये आता तिसऱ्यांदा हा चांगला कमबॅक.
3 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती टोटल 34 34 धावा झाल्यात. सामना तुम्हाला पाहायला मिळतो नवापाडा 40+ ट्रॉम्बे 40+ यांच्यामध्ये दोन युद्ध रंगते. दोघांची झुंज अप्रतिम असेल. शेवटपर्यंत खेळ कुणाचा चांगला होणार रंजकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. जरूर संघर्ष या सामन्यामध्ये सुरू. धाव रोखण्यासाठी शिवधनुष्य पेललंय. मात्र आतापर्यंत इथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती टोटल एकूण धावा 34. राजा जाधव पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंच इशारा करतील मिळतील. हा चेंडू जरूर पाहिला. व्हाईट बॉल अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. राजा जाधव 35 धावा फलकावर. लास्ट ओव्हर बॅटिंग करतोय ट्रॉम्बे 40+ अनिल कोळी. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. हा आणखीन एक डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट. 5 चेंडूचा खेळ बाकी. धावा फलकावरती टोटल 35. नेक्स्ट 2 सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल. राजा जाधव राईट आर्म ओव्हर द विकेटनं लॉफ करतोय डीप लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक रेडी आणि पकडला झेल. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी. यस आमचे डान्सिंग स्टाईल आमचे बघा थोडंसं एंटरटेनमेंट ते तुमच्या इम्पॉर्टंट वस्तू त्या सांभाळून ठेवा. नाहीतर फुकट आयोजकांना नंतर उद्या सांगायला येईल कुठे आहेत त्या वस्तू. राजा जाधव एकूण धावफलक धावा टोटल 35. दबाव निर्माण केलाय. दबाव निर्माण झालाय. सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे 40+ ला आपण जरूर पाहतोय. त्याच्या विरुद्ध नवापाडा 40+ आघाडीची जोडी ज्यामध्ये होता सूरज वैती. अनिल अजूनही साथ देतोय. अनिल कोळी बाद झाला मात्र आता आलाय धीरज वैती. ओ चांगला स्ट्रोक डीप कडे फिल्डर आहे. गुड स्ट्रोक व्हेरी क्लोज. काही खेळाडू वर्ग तिथे इशारा जरूर येईल. खेळाडू आहेत आणि त्यांना माहिती आहे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार. चेंडूंचा खेळ संपलाय. धावा फलकावरती टोटल 41. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टप्पा पडला. चेंडू आतमध्ये आला. ऑफ ब्रेक पद्धतीने ही गोलंदाजी होते. जरूर कमबॅक करण्याची तयारी दाखवते. नागेश पाटीलला साथ दिली होती. 5च धावा नागेशनं संघासाठी खेळला. त्यानंतर आपण जरूर पाहिलं उमेश जाधव अजित म्हात्रे. राजा जाधवला आता आपण पाहतो स्लॉग ओव्हरमध्ये धावा फलकावरती टोटल 41. शेवटचा चेंडू. चला थोडा स्पीडअप पाहिजे. मॅच ऑन ठेवा. एकूण धावा फलकावर 41. थोडा स्पीडअप आम्हाला हवाय. ओह कनेक्शन झालं नाही. बॅट हातामधून निसटली आणि ती दूरवर गेली सर्कलच्या बाहेर. म्हणजे किती वेगानं बॅट फिरवतात फलंदाज हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. निसटली बॅड लक. मात्र पूर्वार्धाचा खेळ संपला आणि एकूण धावा फलकावर 41-42 टार्गेट. 42 रन्स टू विन.
42. नांदेडचे ज्ञानोबा थोडंसं मनोरंजन. आता तिकडून धाव ठोकत येतील बघा इथपर्यंत. सराव करण्यासाठी गेले. चला आघाडीची जोडी पाठवा. क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मनोरंजन हवं असतं आणि प्रणयला माहिती आहे रात्री किती वेगळ्या प्रकारचं मनोरंजन असतं. 12 नंतर विशेष अनेक असे आकर्षण असतात. कदाचित ते ज्ञानोबांचेच मित्र असतील. चला ज्ञानोबा या इकडे. मॅच ऑन होईल. त्यांचा आपण धन्यवाद देऊया. 42 धावा करायचे ट्रॉम्बे 40+ आणि त्यांच्या विरुद्ध नवापाडा 40+. मॅच ऑन होईल. यानंतर 2 सेमीफायनल. टॉप 4 मध्ये आपण जरूर संघ पाहणार आहोत. जुगाम असेल, वहाल असेल, कोंबडभुजा आणि या सामन्यातील विनर. तर मनोज जोशी आणि उमेश जाधव सलामीची जोडी. चेंडू द्यायचे लगेच. चेंडू पूर्वात इथे. 4:18 झालेत. प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो. ट्रॉम्बे 40+ आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना नवापाडा 40+. लक्षविद्या मॅचकडे 41 धावा. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. लढत चांगली रंगेल आणि ही झुंज आपण जरूर पाहणार आहोत. आणि विजयासाठी महत्त्वाचे योगदान कोण देणार. रणनीती तर आखली गेले. विजयासाठी झुंज कोण देणार, विजयाकडे वाटचाल कोण करणार हे सुद्धा आपण पाहूया. लक्षविद्या मॅचकडे चेंडूची पाहणी केली जाईल. पंच तिथे स्थिर आणि आपण जरूर पाहतोय. फिल्डिंग टीम ट्रॉम्बे 40+. मागचा सामना त्यांनी बॅटिंगच्या जीवावर जिंकला ते सुद्धा आपण पाहिलं. मात्र आता थोडं वेगळं करायचं. ट्रॉम्बे फिल्डिंग करतो आणि नवापाडा मनोज जोशी, उमेश जाधव 2 विस्फोटक फलंदाज आहेत. लक्षविद्या मॅचकडे ओव्हर नंबर 1. 4:19. सूरज वैती आला. पहिलं षटक घेऊन मनोज जोशी, उमेश जाधव. टार्गेट पाहिलं 42 पाठलाग करायचं. सर्वांच्या नजरा मॅचकडे. अंपायर सिग्नल मॅच ऑन. डीप कडे पाहतो. डीप मिड विकेट. एक क्षेत्ररक्षक नियुक्ती केले. डीप लॉंग ऑफ आणि सूरज वैती. मनोज जोशी पहिला चेंडू. लो फुल टॉस. क्लिक करतो. स्टिअर केले डीप कडे. इथे कठीण होतं मात्र टायमिंग परफेक्ट. गुड बॅटिंग. कंप्लीट टेक्निक बॅट्समन. काय फटका खेळला. यस. तर मनोज जोशी निकनेम पिंट्या जोशी. एक मोठं नाव. कंप्लीट टेक्निक बॅट्समन. सावध पवित्रा. संयमता दाखवली. धाव घेण्याची तयारी. होईल धोका. पिंट्यानं सांगितलं काही गरज नाही. 42 करायचे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. सूरज वैती 2 मध्ये आतापर्यंत चौकार आला आणि पिंट्या जोशीचं मैदानावर थांबणं संघ हितासाठी महत्वाचे. लक्षविद्या सूरज वैतीला हीच विकेट हवे. ट्रॉम्बे 40+ ला हीच विकेट हवे. रिवास अटेम्प्ट केला. ऑफ स्टंपवर ठेवला. पिंट्यानं लाईन पाहिली. पंचांकडे अपील करतो मात्र चेंडू स्ट्रेट होता. वार्ता विलाप तिथे होत असताना पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. प्रवीण सरांना तिथे आपण पाहते जरूर. सूरज वैती 3 चेंडूचा खेळ संपला. 2 डॉट बॉल. एकूण धावा धावफलकावर 4. समोर ठेवला. चेंडू स्ट्रेट गेला. गुड कमबॅक. सूरज वैती चौकार आल्यानंतर 3 चेंडू डॉट गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. पॉवर प्ले मध्ये हे बेधडक कामगिरी. गोलंदाजीचा तिखट मार आहे.
चौकार आल्यानंतर 3 चेंडू डॉट. गुड बॉलिंग, दर्जा दाखवलाय. भागीदारी रचण्याचा प्रयत्न सूर्य, मात्र या पहिल्या ओव्हरमध्ये दबाव. स्ट्रेट हिट करतोय, टेक्निक वापरली. गुड स्ट्रोक, सुपर डुपर. मिळतील 4 धावा. क्या बात आहे. आमचे बघा चिअर प्रेक्षक आलेत, चिअर मॅन म्हणूया. सूरज वैती आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपले. धावा धावफलकावरती टोटल 8 आहेत. सामना चालू असताना बदल होता, मात्र त्यानंतर क्लोज कॉल केला. पिंट्या जोशी खूप मोठं नाव आहे, अनेक वर्षाचा अनुभव, क्लास आहे. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंटली म्हटलं जातं. मात्र प्रत्येक खेळाडूचा फॉर्म असतो, मात्र त्याच्या गुणवत्तेकडे पाहिलं जातं. आणि आज पिंट्या जोशी क्लासिक फटके, मात्र इथं तेवढी सुंदर गोलंदाजी. जरी 2 चौकार आले, त्यामध्ये 4 चेंडू डॉट. एकूण धावा धावफलकावरती 8 आणि करायचे 42. 42चा पाठलाग करायचे. चला थोडा विनंती करू खेळाडूंना, आम्हाला स्पीडअप हवाय. 4:23 झालेत. मी विनंती करेन, आपल्याला सूचना देईन. 4:23. सूरज वैती 8 धावा दिल्या. विनिंग कॅल्क्युलेशन 18 मध्ये 34ची गरज. 18 बॉल 34. सामना कोण जिंकेल? एका बाजूला ट्रॉम्बे 40+ आणि एका बाजूला संघ पाहतोय नवापाडा 40+. का होणार या मॅच मध्ये? रंगत वाढली गेल्या. क्रिकेट खेळामध्ये एक खूप चांगलं प्रूव्ह अप्स आहे. एन्जॉय द गेम, चेस युअर ड्रीम अँड ड्रीम कम्स ट्रू. जर तुम्हाला स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मोठ्या उद्देशानं उत्साहानं खेळावं लागतं. आणि आता खेळाचा आनंद घेत असताना 40+ दोन्ही संघ, गव्हांचे मामा या स्पर्धेचा आनंद घेत असताना बघा ही त्यांची शिटी. गव्हांचे मामांचा आवाज ऐकायचा असेल तर ऐका. यस मामा. इथून ते जातील वहालला केबी काकांच्या मैदानावर. क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे. जोगेंद्र आलाय ट्रॉम्बे 40+. रिव्हर्स अटेम्प्ट, क्षेत्ररक्षक रेडी, सोडलाय झेल. पिंट्या जोशी जोपर्यंत मैदानावर असेल तोपर्यंत डोकेदुखी असेल. आता विजयाच्या अपेक्षा असतील. ट्रॉम्बे 40+ आणि नवापाडा 40+. टार्गेट आहे विजयासाठी 42. विकेट हवी, विकेट हवी. मात्र ज्या आविर्भावामध्ये फलंदाजी सुरू आहे ना, पिंट्या जोशी शांत डोक्यानं खेळतोय. जोगेंद्र रिव्हर्स अटेम्प्ट केला, शरीराचा वेध. ही विकेट हवी होती आणि अपील मध्ये उत्साह. फायनली पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि इथे ही विकेट हवी होती. दबाव तंत्राचा वापर. आदळला आणि पिंट्या जोशी थोडासा नाराज आहे. कधी कधी अशी वेळ येते तुम्हाला जेव्हा थांबायचं असतं तेव्हा सरासरी वाढत जाते, मात्र जबाबदारीपूर्ण क्रिकेट दाखवण्यासाठी फलंदाज बाद होतो तेव्हा दबाव वाढतो. जोगेंद्र नांदगावकर सिंगल आली. LBW. एकूण धावा दाफलकावरती टोटल 9 धावा आहेत. टार्गेट 42. 9 धावा. नवीन फलंदाज बाळा बोराडे क्रमांक 3 वर नवापाडा 40+. बाळा बोराडे आलाय. जोगेंद्र नांदगावकर सिंगल. त्यानंतर पायचीत लक्ष 42. 42 करायचे. 42 रन्स. 42चा टप्पा ओलांडायचे. एकूण धावफलक पहिल्या षटकामध्ये 8 आले आणि आता जोगेंद्र नांदगावकर ट्रॉम्बे 40+. रंगतदार लढत. पहिला चेंडू ऑन दी राईज. लॉंग ऑन कडे खेळला. क्षेत्ररक्षक रेडी. एक धाव पूर्ण. नकार दिलाय. सिंगलवर असेल समाधान. एक धाव अर्जित करून संघ पुढे संघेल. सुंदर खेळ पाहायला मिळतो. दोन्ही खेळांच्या माध्यमातून दोन्ही संघ ट्रॉम्बे 40+ आणि त्यांच्या विरुद्ध दबाव निर्माण झालाय नवापाडा 40+ वर. गोलंदाज जोगेंद्र सिंगल. पायचीत सिंगल आली. पुढचा चेंडू जोगेंद्र
समोर खेळेल, खोदून काढला, उमेश जाधव ना पाहत सिंगल मिळेल, एकनी धावफलक पुढे सरकेल. चेंडू आणि धावांचं अंतर, येणारे चेंडू असतील आता 14 आणि 31 धावेची गरज. 14 बॉल 31. मॅच कोण जिंकेल? लक्ष विद्या मॅच कडे. 14 मध्ये करायच्यात 31 धावा. गोलंदाज जोगेंद्र, आतापर्यंत कमालीची गोलंदाजी. समोर ठेवला, चेंडू खाली राहिला. गुड बॉलिंग, गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे. 8 धावा आल्या सूरज वैतीकडून आणि आता जोगेंद्र. गुड बॉलिंग, गुड एक्सलंट बॉलिंग. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाही या ओव्हर मध्ये. एकूण धावा 11. आक्रमण करतोय, चढवला हल्ला, केला उपद्रव आणि झाली चूक. सिग्नल येईल, सिग्नल. काही प्रेक्षक तिथे आणि पंचांचा इशारा, दणदणीत षटकार. खेळ संपलाय. कोणाचा पल्ला किती भारी, येणारी वेळ पाहायला मिळेल. 2 षटक संपली, एकूण धावा 17, टार्गेट 42. आता 12 बॉल 25, 12 चेंडू 25 धावा. रंगत निर्माण जरूर झाले. विजय खेचून कोण आणणार? सरासरी थोडी वाढले, दबाव वाढला. तो नवापाडा 40+ या संघावर, ट्रॉम्बे 40+. चला फिल्डिंग लावून घ्या. 4:29 फिल्डिंग लावून घ्या. सूचना असतील आपल्याला. लक्ष विद्या मॅच कडे. 2 षटकांचा खेळ बाकी, येणारे 12 चेंडू 25 धावा. बाळा बोराडे कडून अपेक्षा, उमेश कडून अपेक्षा तेवढीच, विश्वनाथ कोहली कडून. ट्रॉम्बे 40+ आणि त्यांच्या विरुद्ध नवापाडा 40+. बाळा बोराडे, उमेश जाधव ही जोडी. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाळा बोराडेने एक षटकार दाखवला. नॉन स्ट्रायकर एंडला तो उभा आहे. विश्वनाथ कोहली समोर उभा आहे. उमेश जाधव. 12 चेंडू आणि 25, 12 चेंडू आणि 25 धावा. स्वीप करतोय डीप कडे, डीप लॉंग लेग कडे घरंगळत. मिळतील 4 धावा. इक्वेशन एनालिसिस 11 मध्ये 21. अकरा बॉल 21. सामना सोडायचा नाहीये. विजय दोन्ही संघांना हवाय. विजयाच्या आशा पल्लवी चालत. आता येणारे 11 बॉल मध्ये 21. रंगत निर्माण होते, जशास तसं उत्तर दिलं जाते. जमेची बाजू हीच असेल या मॅच मध्ये. मैदानावर टिकून खेळावं लागेल. विश्वनाथ कोहली समोर ठेवला, स्विंग होता, टप्पा पडल्यानंतर काही अंशी का होईना हे वादळ आपण जरूर पाहिलं. आक्रमकतेची लढाई, अपेक्षा जरूर. उमेश कडून एक चौकार आला. फाईन लेग कडे, लॉंग लेग कडे खेळलेला फटका. बाळा बोराडेचा एक षटकार. 10 मध्ये 21, 10 चेंडू आणि 21 धावेची गरज. सामना कोण जिंकेल? आक्रमण करतोय, चेंडू मिस झालाय. डॉट बॉल, दबाव वाढेल नवापाडा 40+ वर. आता 9 चेंडू 21, 9 बॉल 21. 40+ आज लॉट्स आहे. आणि कोणता संघ आजच्या या दिवसामध्ये 4 मध्ये क्वालिफाय होईल? विश्वनाथ कोहली सलग 2 चेंडू डॉट. लाईन पाहिली, रिव्हर्स अटेम्प्ट केला, डीप कडे चूक झाली, सिंगल मिळाली. विजयासाठी 42 करायचे. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. येणारे 8 बॉल 20 ची गरज. 8 चेंडू आणि 20 धावा. विश्वनाथ कोहली आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 5 दिल्या आणि 2 डॉट बॉल. गुड बॉलिंग, गोलंदाजीचा दर्जा त्याने दाखवला. आणि आता 8 मध्ये 20, 8 बॉल आणि 20 ची गरज. समोर उभा आहे बाळा बोराडे, उमेश जाधव. पुढचा चेंडू. आक्रमण करतोय, शरीरभेदी गोलंदाजी. पंचांकडे जरूर पाहूया आपण. हिट विकेट बाळाने दाखवली खेळाडू वृत्ती. आता नवापाडा संघ दबाव वाढलाय. विनिंग कॅल्क्युलेशन बाळा बोराडे, पिंट्या जोशी एक मोठं नाव आणि आता दबाव शिफ्ट झालाय.
येणारे 7 चेंडू 20 धावा. 7 चेंडू आणि 20. चला छोटे बच्चे कंपनी बघा मैदानावर एक आपला छोटासा क्रिकेटर आलाय. चला बाहेर व्हायचंय. छोटू प्रचंड हाऊस आहे बघा मैदानावरच तो प्रॅक्टिस करतोय. किती हाऊस आहे. ओ प्रणय बघा किती प्रचंड हाऊस आहे. पाहिली बाहेर जाण्यास तयार नाही. स्वतः चेंडू उचलतो आणि त्यानंतर त्याची प्रॅक्टिस सुरू. मैदान सोडण्यामध्ये तयार नाही. चला येणारे 7 चेंडू 20 धावा. बघा त्यांचे कोणी डॅडी असतील तर लवकर बाहेर काढा. 7 बॉल 20. गोलंदाजी आवडली असेल तर विश्वनाथ कोहलीचं कौतुक झालं पाहिजे. फक्त धावा दिल्या टोटल आतापर्यंत 5 आणि विकेट घेतल्या या ओव्हरमध्ये 1. मॅचला यू टर्न 12-25. विश्वनाथच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला. 11-21, 10-20, 9-21, 8-20, 7-20 आणि आता 6 बॉल 20 ची गरज. 6 चेंडू आणि 20 धावा. सामना सुरू ठेवायचे. चला मी विनंती करेन जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर, जय हनुमान ट्रॉफी, सर्व आमचे आयोजक कमिटी, यानंतर 2 सेमीफायनल आणि त्यानंतर आपण फायनल पाहणार आहोत. विनिंग कॅल्क्युलेशन 6 बॉल 20. चला मॅच ऑन ठेवा. मॅच ऑन ठेवा. 6 बॉल 20 ची गरज. ट्रॉम्बे 40+ आणि त्यांच्या विरुद्ध नवापाडा 40+. रंगत निर्माण झाले. लक्ष विद्या मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर टॉप 4 मध्ये कोण जाणार. तर जुगाव असेल त्यांच्या विरुद्ध वाहाल असेल. क्वालिफाय टीम्स आम्ही सांगतोय. जुगाव, वाल, कोंबडभुजे. यस मॅनेजमेंट डिसिजन घेईल. आपण वेट करा. 6 मध्ये 20. 6 चेंडू आणि 20 धावेची गरज. अनिल कोहली. अनिल कोहली शेवटचं षटक. समोर उभा आहे फलंदाज उमेश जाधव. 6 मध्ये 20. पहिला चेंडू. पहिला चेंडू दिलाय तडाखा. मात्र फिल्डर रेडी. झेल घेऊ शकले नाही. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. 2 धावा. 3 धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग, गुड रनिंग. 6-20 समीकरण आले. 5 मध्ये 17. एक षटकार आला तर रंगत निर्माण होईल. अनिल कोहलीने विकेट घेतली तर दबाव निर्माण करेल ट्रॉम्बे. षटकार आला तर आनंद असेल नवापाडा. कोंबडभुजेचे मनोज. चला आपण संपर्क साधा लगेच मॅनेजमेंटशी. मनोजला कोंबडभुजेचे मनोज या क्विकली या आपण. मनोज आवाज आमचा येत असेल तर लगेच या. 5 मध्ये 17. कोंबडभुजे मनोज. 5 मध्ये 17. जर एक षटकार आला तर मॅच मध्ये उत्कंठा निर्माण होईल. ओ शरीरावर फेकलाय. सिंगल डबल न काही बिघडणार नाही. लेग बाईज. आता विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे चेंडू असतील 4-16 ची गरज. 4 बॉल 16. करो या मरोची लढाई. टॉप 4 मध्ये जाण्याची लढाई. 4 मध्ये पाहिजे 16. अनिल कोहली समोर दिलाय आणि गॅप मध्ये फटका ठोकलाय. केली विश्वनाथनं कमबॅक चांगला. आता शेवटचा काही क्षण आलाय. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 2 मध्ये 11 ची गरज. 2 चेंडू आणि 11 धावा. रंगतदार सामना आहे. चौकार आलाय. फलंदाज खेळतोय संदीप. षटकार येणं महत्वाचे. ओ आता विजयावर शिक्कामोर्तब. ट्रॉम्बे 40+. आनंद जल्लोष करतोय. ज्या खेळाडूने रिव्हर्स अटेम्प्ट करत जो षटकार ठोकला ना ते खूप आनंदित झालेत. आनंद गगनात मावेना. जरूर ट्रॉम्बे 40+. 1 मध्ये 11 ची गरज. कोंबडभुजेचे मनोज. चला आपण संपर्क साधा. 1 बॉल 11. ट्रॉम्बे 40+ विजयाच्या मार्गावर आरूढ होण्याच्या तयारीमध्ये आणि त्यांच्या विरुद्ध नवापाडा 40+. टॉप 4 मध्ये जे 4ही संघ क्वालिफाय झालेत त्यांना विनंती करेन. आता हा एक संघ क्वालिफाय होईल. आक्रमण
आणि सामना जिंकला तो ट्रॉम्बे 40+ या संघानं पराभूत केलं नवापाडा संघाला. पिंट्या जोशी असता तर चित्र वेगळं असतं आणि त्या विकेटसाठी जो सापळा रचला होता आणि तिथे यश मिळालं आणि सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला.